प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनाच्या विरोधात राज्य सरकारकडून हायकोर्टात याचिका सादर करण्यात आलेली आहे आणि आज त्याच्यावर तातडीची सुनावणी होणार आहे। कोरटकरला कुठलाही अंतरिम दिलासा न देता प्रकरणावर अंतिम सुनावणीची मागणी केली गेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचं हे सगळं प्रकरण आहे। प्रशांत कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना कॉल करून धमकी दिली होती, ज्यामध्ये त्याने छत्रपतींबद्दल अपशब्द वापरले होते। प्रशांत कोरटकरवर कोल्हापूर आणि नागपूरमध्ये गुन्हे दाखल आहेत। कोल्हापुरातल्या प्रकरणात त्याला अंतरिम जामीन मिळाला असला तरी नागपूरच्या प्रकरणात मात्र कोरटकर फरार आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। शेखर, काय या सगळ्या प्रकरणामध्ये घडू शकतं, कारण आज तातडीची सुनावणी पार पडते, त्याकडे निश्चित आपले लक्ष असेल। रिद्धी, आपल्याला माहिती की कोल्हापूर आणि नागपूर अशा दोन ठिकाणी प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल जी। आहे। अर्थातच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते। शिवाय इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देखील दिली होती। जीवे मारण्याची खरं तर धमकी ती होती। याचं कॉल रेकॉर्डिंग आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि याच्या विरोधातच दोन ठिकाणी गुन्हे दाखल आहेत। आज याच्यावरती सुनावणी देखील होणार आहे। विशेष म्हणजे त्याला अंतरिम जामीन जो आहे तो मिळाला होता, मात्र त्यानंतर आता राज्य सरकारनंच कोरटकरला दिलासा न देता त्याला अंतिम सुनावणी जी आहे ती या ठिकाणी आज व्हावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे। तशा पद्धतीची याचिका देखील आता दाखल करण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच आहे, यावरती अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण पाहिलेल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली होती। शिवाय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका देखील मांडली होती। मात्र आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। या जी। सुनावणीमध्ये प्रशांत कोरटकरला दिलासा जो आहे तो मिळतो का, त्या ठिकाणी त्यांच्यावर कशा पद्धतीने कोर्ट जी आहे ती सुनावणी आजची पार पडणार आहे, काय नेमकी पुढची भूमिका जी आहे ती कोर्टाची असणार, हे देखील पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे निश्चितच आहे, अगदी। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या आणि त्यांच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्या प्रशांत कोरटकर त्याच्या विरोधात आता नेमकी आजच्या सुनावणीमध्ये काय निश्चित, आणि नेमकं त्यामुळे या घडतं सुनावणी दरम्यान काय घडते याचे तपशील तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद शेखर दिलेल्या माहितीसाठी।